व्यासपीठावरील आदरणीय अतिथी, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो, सर्वांना नमस्कार आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट आपला देश स्वतंत्र झाला। हा स्वातंत्र्य दिन आपल्याला सहज मिळालेला नाही। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी असे अनेक थोर नेत्यांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून खूप संघर्ष केला। हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांच्या या त्यागाला कोटी कोटी वंदन। पण मित्रांनो, देशभक्तीची व्याख्या बदलली आहे। देशासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करणे, शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवणे, झाडं लावणे, वाहतुकीचे नियम पाळणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणे ही सुद्धा देश सेवाच आहे। आता आपल्या भारताची जगात 5वी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे। आपल्या भारताची GDP ग्रोथ रेट अजूनही 6 ते 7% आसपास आहे। कोविड नंतर आपला जग मंदीने ग्रासलेले असताना आपल्या भारताने आपला वेग कायम ठेवला। आपला भारत देश अब्ज देशांच्या संख्येत 3ऱ्या क्रमांकावर आहे। आपल्या भारताची 2027 पर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचे लक्ष्य आहे। स्वातंत्र्य मिळालं 1947 ला। स्वातंत्र्य मिळालं 1947 ला। आर्थिक स्वातंत्र्य मिळू 2027 ला। आता आपला भारत देश AI वापरतो। AI म्हणजे मानवी बुद्धीचे अनुकरण करणे, संगणकीय तंत्रज्ञान। हे तंत्रज्ञान विचार करणे, शिकणे, तर्क लावणे आणि निर्णय घेण्याच्या मानवी क्षमतेचा वापर करून विविध काम करत आहे। आपल्या भारताची AI मानवी श्रमाची बचत करत आहे। आपला भारत देश AI मॉडेल, चिप व डेटा सेंटर बनवत आहे। स्वातंत्र्य डिजिटल इंडिया आहे ध्यास, डिजिटल इंडिया आहे ध्यास। आपण तंत्रज्ञानाने करू देशाचा विकास। कॉमनवेल्थ गेम मध्ये भारतीय खेळाडू मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर भारताचा तिरंगा उंचावला। मीराबाई चानू, गुलवीर सिंग असे अनेक खेळाडूंनी पदके जिंकून आपल्या भारताची मान उंचावली। कष्ट, शिस्त आणि चिकाटी असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही। आज भारत विज्ञान, अंतराळ, संशोधन, तंत्रज्ञान, क्रीडा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण करत आहे। चंद्रावर पोहोचणारा आणि नवीन स्वप्न पूर्ण करणारा भारत आपला सर्वांचा अभिमान आहे। उद्याच्या भारत घडवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या विद्यार्थ्यांवर आहे। ना भूलेंगे ना माफ करेंगे, शहीदों के कातिलों को सबक सिखाएंगे। ना भूलेंगे ना माफ करेंगे, शहीदों के कातिलों को सबक सिखाएंगे। 15 अगस्त का ये वादा है, भारत माता को अखंड रखेंगे। भारत माता